झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसैनिकांना विचारूया त्यांना काय वाटतंय नेतृत्वाबद्दल। एकदा कार्याध्यक्षांनी आदेश दिला की त्या आदेशाप्रमाणे शिवसैनिक वागतात। त्याच्यामुळे तो रात्र होती दिवस होता त्याच्याशी काही संबंध जोडण्याची गरज नाही। उद्धव साहेबांना असं वाटलं की वाद नको आणि बरोबर आहे ते। बाळासाहेबांनी आयुष्यभर कधी माघार घेतली नाही तसे उद्धव साहेब देखील आयुष्यात कधी माघार घेणार नाहीत ही आमची 100% खात्री। पण वाद नको, सरकवून घेऊ, सरकवून जागा द्यायला तयार आहेत ना, मग कशाला वाद पाहिजे। आणि तिथे रात्रीचा करण्याच्या पाठीमागचा बाकीचा काही हेतू नाही किंवा रात्र आणि दिवस हे जरी ज्यांना दिसत असेल तर त्यांना स्वतःचे डोळे पिवळे झाल्यावर जग पिवळं दिसतं तेव्हा ते म्हणतात जगाला कावीळ झाली। राजकीय विश्लेषकांना काय वाटतंय पुढच्या वाटचालीबद्दल जाणून घेऊया। निवडणुका यायला 2 वर्षाचा कालावधी। विधानसभेच्या निवडणुका 2014 साली येणार आहेत आणि 2017 साली महानगरपालिकेच्या निवडणुका होतील। त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायला पुरेसा वेळ मिळालेला आहे। 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते संघटनेवरती किती पकड ठेवतात, कशा पद्धतीने लक्ष देतात। कालपर्यंत बाळासाहेबांना मानणारा म्हणून एक शिवसैनिक होता, तो उद्धव ठाकरेंबरोबर कशा पद्धतीने कोरिलेट होऊ शकेल हाही एक प्रश्न आहे। पण आता पिढी दर पिढी बदल होत असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला भूमिकांमध्ये बदल करावा लागतो। रोज उठून तुम्ही आक्रमकच व्हायला पाहिजे। मी जातोय ते प्रधान यांच्याकडे। प्रधान, थोडक्यात काय सांगाल, शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असेल नव्या रूपासह? नाही, शिवसेनेची वाटचाल निश्चितच शिवसेनेसमोर काही आव्हानं आहेत। म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये निर्णय होत होते, नेत्यांच्या बैठकीत निर्णय होत होते, पण बाळासाहेबांचं जे अंतिम मत आहे ते एकदा व्यक्त झाल्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांनी काय मतं व्यक्त केली हे कधीही बाहेर येत नव्हतं। आज थोडी परिस्थिती वेगळी आहे। कदाचित प्रसिद्धी माध्यमांचा जो रेटा आहे त्यामुळे सुद्धा असेल की अचानक कुणी एखाद्याने प्रश्न विचारला की बोलण्याचा नेत्यांना मोह होतो, ते प्रतिक्रिया देतात, पण ही निश्चितच होती। त्यामुळे शिवसेना जी बाळासाहेबांच्या वेळी होती त्या पद्धतीने आज चालवणं उद्धव ठाकरेंना शक्य नाही। उद्धव ठाकरेंसमोर आव्हानं निश्चितच आहे आणि ही अशी एक म्हणजे काही पद्धतीने मिलिटंट असलेली आणि त्याचवेळी कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या त्या प्रकृतीला, स्वभाव प्रकृतीला न थोडी मानवणारी अशी जी काही शिवसैनिकांची एक फळी सोबत घेऊन त्यांना जायचं आहे। नक्कीच त्यांना आव्हान आहे, नवी फळी घेऊन त्यांना पुढे जायचं आहे आणि त्यावेळी शिवसेना प्रमुखां जरी नसले तरी शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत हे मात्र नक्की। धन्यवाद संदीप प्रधान सर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल। शिवसेनेच्या बदलत्या रूपाचा आलेख घेणार होता आजचा प्राईम वॉच। इथंच थांबूयात, पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।